हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण महा BCA, BBA, BMS एक्झामसाठी जे आहे PYQs बघणार आहोत. म्हणजे मागील वर्षाचे जे क्वेश्चन्स आहेत ते बघणार आहोत. 29 एप्रिल 2025 मध्ये जे पेपर झाला होता फर्स्ट शिफ्टचा, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. टॉप 10 PYQs कॉम्प्युटर बेसिक्स, जे की तुम्हाला 15 मार्काला विचारलं जातं. ओके, तर चला आपण वळूया प्रश्नांकडे. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशननी मास्टर गाईड काढलेला आहे. BBA, BCA जे एक्झाम येतात त्यामध्ये. त्या सगळ्यांचं जे आहे पूर्ण थेरॉटिकल आणि PYQ सोबत जे आहे तुम्हाला देण्यात येणार आहे आणि सॅम्पल पेपर सुद्धा यामध्ये आहे. हे तुम्ही जर बुक घेतलं तर तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. तुम्ही 90 प्लस जे आहे इथून जाऊ शकतात. ओके, एवढं तुम्ही बुक रेफर केलं तर. तर हे बुक अवेलेबल आहे Amazon, Flipkart वरती. मी खाली लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही जे आहे ऑर्डर करू शकता. तर चला आपण वळूया क्वेश्चन कडे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, which memory type which memory type retain data even when power is lost? म्हणजे काय, जर आपण लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वरती काम करत आहोत आणि आपली जी चार्जिंग आहे ते संपली, नाहीतर मग आपलं जे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर जे आहे ते ऑफ झाला, तरी जे आहे डाटा तसाच असतो. तर ते कशामध्ये स्टोअर होतो? कशामध्ये स्टोअर होतो विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन ए आहे रॅम, बी आहे रोम, सी आहे कॅचे आणि डी आहे रॅम. तर राईट ऑप्शन काय आहे याचा? रोम. रोम मध्ये जे आहे ते डाटा तसाच असतो. तर कशा प्रकारे असतं बघा, रोम इज अ नॉन व्होलाटाईल मेमरी. म्हणजे व्होलाटाईल मेमरी कोणती आहे? रॅम हे जे आहे व्होलाटाईल मेमरी आहे. म्हणजे आपलं जे पॉवर जर ऑफ झालं, म्हणजे आपण लॅपटॉप बंद केलं, तर रॅम मध्ये जेवढं डाटा जे स्टोअर होतं ते लॉस्ट होतो, म्हणजे ते चालला जातो. ओके, meaning it retain data even when power is turned off. ओके, तर पॉवर ऑफ जरी झाला तर रोम जे आहे त्यामध्ये डाटा आपलं जे आहे सेफ असतो, म्हणजे तसाच असतो जे डाटा आहे ते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, a device that allow user to feed data into computer for analysis and storage and to give command to the computer called. तर काय म्हणतात त्याला बघा. ऑप्शन एक ए आहे आउटपुट डिव्हाइस, बी आहे इनपुट डिव्हाइस, सी आहे मेमरी आणि डी आहे प्रिंटर. तर राईट ऑप्शन काय याचा? ऑप्शन बी, इनपुट डिव्हाइस. कशा प्रकारे ऑप्शन बी याचा कशा प्रकारे राईट ऑप्शन एक्सप्लेन बघूया आपण. An input device lets user feed data or command into computer for processing, storage and control. Okay, next question आहे आपला, which of the following is smallest entity of memory? तर मेमरी मध्ये सगळ्यात म्हणजे स्मॉल एंटिटी कोणती आहे ते आपण बघूया. ऑप्शन ए आहे ब्लॉक, बी आहे सेल, सी आहे इन्स्टन्स, त्याच्यानंतर डी आहे सेट. तर ऑप्शन बी याचा राईट ऑप्शन आहे सेल. मेमरी मधलं हे सगळ्यात लहान, म्हणजे आपल्यास कसं सेल असतात, तर याच्यात पण सेल असतात. ओके, तर बघा एक्सप्लेनेशन आहे, मेमरी सेल इज अ स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट ऑफ मेमरी इन कॉम्प्युटिंग, टायपिकली स्टोरेज 1 बीट. आपण जे आहे बीट म्हणतो त्याला 0 to 1, म्हणजे 1 बीट त्यामध्ये स्टोअर होतो डाटा. ओके, 1 बीट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द प्रायमरी मेमरी also called main memory of a personal computer consist of. प्रायमरी मेमरी कशावर कन्सिस्ट असते बघा. ऑप्शन ए आहे रॅम ओनली, त्याच्यानंतर रोम, बोथ रॅम आणि रोम, आणि डी आहे कॅचे मेमरी. तर कशावरती अवलंबून असते बघा ते. ऑप्शन सी, रॅम आणि रोम. प्रायमरी मेमरी जी आहे रॅम आणि रोम वरती कन्सिस्ट असते. ओके, एक्सप्लेनेशन बघूया आपण. प्रायमरी मेमरी, मेन मेमरी इन अ पीसी इंडिव्हिज्युअल, रॅम आणि रोम मध्ये. ओके, रॅन्डम ऍक्सेस मेमरी
volatile used for temporary data storage while the computer is running. जेव्हा तुमचं काम चालू असतं तर रॅम मध्ये जे आहे डाटा स्टोर होतो आणि रोम जे आहे रेडी ओनली मेमरी. नॉन volatile स्टोर firmware, for example BIOS, UEFI essential for booting. ओके, म्हणजे बूट जे होतं आपलं स्टार्ट होतो त्यासाठी रोम जे आहे मेमरी काम करते तिथे. नॉन व्हॉलेटाईल म्हणजे त्यामधून जे डाटा आहे ते जात नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पॉइंटिंग डिव्हाइस. पॉइंटिंग डिव्हाइस कोणता नाही यामध्ये. ऑप्शन ए आहे माऊस, त्याच्यानंतर जॉयस्टिक, सी आहे लाईट पेन आणि डिजिटायझर. तर राईट ऑप्शन काय याचा, डिजिटायझर जे आहे पॉइंटिंग डिव्हाइस नाहीये यामध्ये. सगळे लाईट पेन त्याच्यानंतर जॉयस्टिक आणि माऊस हे पॉइंटिंग डिव्हाइस आहे. एक्सप्लेनेशन काय आहे, डिजिटायझर फॉर एक्झाम्पल ग्राफिक टेबल, कन्वर्ट हँड ड्राव इनपुट इंटू डिजिटल डाटा, की हे काम आहे ते डिजिटायझरचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द फुल फॉर्म रॅम. रॅमचा फुल फॉर्म काय आहे. रीड ॲक्सेस मेमरी, रँडम ॲक्सेस मेमरी, रीडेबल ॲक्सेस मेमरी आणि रँडम अक्युम्युलेटर मेमरी. तर ऑप्शन बी याचा राईट ऑप्शन आहे रँडम ॲक्सेस मेमरी. नेक्स्ट आहे, द स्मॉलेस्ट मशीन आर कॉल्ड. स्मॉलेस्ट मशीन ला काय म्हटलेलं आहे. ऑप्शन ए आहे मायक्रो कॉम्प्युटर, बी आहे मिनी कॉम्प्युटर, सी आहे मायक्रो मिनी कॉम्प्युटर आणि मेन फ्रेम कॉम्प्युटर. ऑप्शन ए जे आहे मायक्रो कॉम्प्युटर याला जे आहे स्मॉलेस्ट मशीन म्हटलेलं आहे. इथे बघू शकतो आपण, एक्सप्लेनेशन आहे, मायक्रो कॉम्प्युटर आर स्मॉलेस्ट अँड मोस्ट वाइडली युज्ड मशीन डिझाइन फॉर इंडिव्हिज्युअल यूज. ओके, इव्होल्युशन कसं झालेलं आहे बघा, मायक्रो कॉम्प्युटर, त्याच्यानंतर मिनी कॉम्प्युटर, मेन फ्रेम कॉम्प्युटर, त्याच्यानंतर सुपर कॉम्प्युटर बाय साइज कॅपेबिलिटी. ओके, अशा प्रकारे जे आहे इव्होल्युशन झालेलं आहे. नेक्स्ट आहे HTML स्टँड फॉर. HTML चं जे आहे लॉंग फॉर्म काय आहे. ऑप्शन ए आहे हायटेक मल्टीमीडिया लिंक, बी आहे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, सी आहे ह्युमन टाइम मॅनेजमेंट लिस्ट, त्याच्यानंतर डी आहे हायपरलिंक टेक्स्ट मेसेज लँग्वेज. ऑप्शन राईट जे आहे बी ऑप्शन आहे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ओके, नेक्स्ट आहे आपला क्वेश्चन, व्हॉट इज अ वेब ब्राउझर. वेब ब्राउझर म्हणजे काय. अ सर्च इंजिन, त्याच्यानंतर बी आहे सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन फॉर ऍक्सेसिंग अँड डिस्प्लेइंग वेबसाईट, त्याच्यानंतर सी आहे अन ईमेल क्लायंट, डी आहे अन ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म. तर राईट ऑप्शन काय, ऑप्शन बी सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन फॉर ऍक्सेसिंग डिस्प्ले वेबसाईट. ओके, तर ब्राउझर म्हणजे काय ते पण आपण बघून घेऊया बघा. वेब ब्राउझर इज अ सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन, फॉर एक्झाम्पल क्रोम, फायरफॉक्स, सफारी, आपण जे सर्च करतो ते तिथं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर डिस्प्ले करतं आपल्याला वेबसाईट ते. ओके, म्हणजे एखादा इमेज आहे किंवा व्हिडिओ आहे ते आपल्याला ते दाखवतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले 10 क्वेश्चन जे आहे यामध्ये संपलेले आहे. त्यासाठी आपण BCA BBA एक्झाम जे आहे, जे विद्यार्थी तयारी करत आहे त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. तर आपण क्रॅश कोर्स इथे चालू केलेला आहे. 2 मंथ क्रॅश कोर्स आहे. यामध्ये युनिट वाईज लेक्चर, डेली लाईव्ह लेक्चर तुम्हाला भेटणार आहे. नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीज आणि सगळं जे आहे मराठी इंग्लिश मध्ये आपले लेक्चर असणार आहे. टार्गेट तुमचं 90 प्लस आहे. तुम्ही जर आमचे क्लास क्रॅश कोर्स जॉईन केलं तर 90 प्लस तुम्ही इझिली इथे जाल. तुमचा जे टाइम मॅनेजमेंट आहे ते पण इम्प्रुव्हमेंट होईल. फीस फक्त 2000 रुपये ठेवलेली आहे आपण. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही जे आहे कोर्सला जॉईन करू शकतात किंवा ग्लोबल ऑनलाईनचा तुम्ही
ॲप डाउनलोड करा. तिथून पण तुम्ही जॉइन करू शकता. ओके. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.